मशिदीजवळ कष्टकरी तरुणांची इफ्तार पार्टी. 2 ते 2,500 बांधवांनी एकत्र येत दिला बंधुभावाचा संदेश. पवित्र रमजान महिन्यात रोजा म्हणजे संयम, श्रद्धा आणि माणुसकीचा सण. याच भावनेतून सांगलीतील नुरानी मशिदीजवळ परिसरातील कष्टकरी तरुणांनी एकत्र येत फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि सुमारे 2 ते 2,500 हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत रोजा सोडत बंधुभावाचा सुंदर संदेश दिला. इफ्तारची वेळ जवळ येताच परिसरात एक वेगळेच भावनिक वातावरण निर्माण झाले होते. उपवास केलेले मुस्लिम बांधव, त्यांच्यासोबत उभे असलेले हिंदू बांधव आणि सर्वांच्या चेहऱ्यावर दिसणारी समाधानाची भावना या क्षणांनी धर्मापलीकडचा माणुसकीचा सेतू निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमासाठी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. रोजा सोडण्याच्या वेळी सर्वांनी एकत्र बसून इफ्तारचा आस्वाद घेतला. त्या क्षणी धर्म, जात, पंथ यांचे भेद विसरून माणुसकी आणि आपुलकीचा खरा सण साजरा होत असल्याचे दृश्य अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारे होते. या इफ्तार पार्टीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या उपक्रमामागे कोणतेही राजकीय पाठबळ किंवा हस्तक्षेप नव्हता. परिसरातील कष्टकरी तरुणांनी स्वतःच्या मेहनतीतून, लोकसहभागातून आणि सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम उभा केला. या भागातील तरुण मंडळी नेहमीच गरजू, दीनदुबळे आणि अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून जातात. त्यामुळे त्यांचा हा उपक्रम केवळ इफ्तार पार्टी न राहता माणुसकीचा उत्सव ठरला. या प्रसंगी शाहरुख तांबोळी, मंजूर पठाण, फिरोज बेग, अमन पठाण, हैदर बेग, मोईन अख्तर, खालिद बेग, साद मुन्सी, वाजिद मुल्ला, माज मुन्सी, रियाज मुल्ला, अज्जू तांबोळी, सुभान बागवान, मुस्तफा मुजावर, अय्यान जमादार, अय्यान नदाफ, अमन नदाफ, दाऊद शेख, इब्राहिम शेख, करीम लाला, जुनेद बागवान, तौफिक मिस्त्री, सोहिल सय्यद, अरहान सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते. एकत्र बसून रोजा सोडताना दिसणारे हिंदू मुस्लिम ऐक्य, तरुणांची सामाजिक जाणीव आणि माणुसकीची ऊब यामुळे हा इफ्तार सोहळा सांगलीत बंधुभावाचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. नमस्कार. आज नुरानी फ्रेंड सर्कलतर्फे 2 ते 2,500 लोकांसाठी जेवण केला होता. सर्व हिंदू व मुस्लिम लोकांनी मिळून हा कार्यक्रम संपन्न केला आहे. मी सगळ्यांचा धन्यवाद मानतो. इफ्तारीचा कार्यक्रम केला होता, महिलांसाठी वेगळा आणि जेंट्ससाठी केला होता. कार्यक्रम पूर्ण संपन्न झालेला आहे. सगळ्यांचा धन्यवाद करतो.